नमस्कार मित्रांनो. आता सध्या दिव्यांगांच्या आधार संलग्न UDID ई-KYC करण्यासंदर्भामध्ये दिव्यांगांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे. ई-KYC करायचे आहे की नाही, ते कधी व कशा प्रकारे करायचे आहे, त्याचा टाइम पिरियड काय आहे वगैरे अशा खूप शंका आपल्या दिव्यांगांच्या मनामध्ये आहे. तर त्या सर्व आपण दूर करणार आहोत. त्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हा जो आपण चॅनल चालू केलेला आहे तर तो दिव्यांग बांधवांच्या खूप उपयोगाचा राहणार आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा चॅनल गेला पाहिजे. तर त्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करा व जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा चॅनल शेअर करा. ई-KYC संदर्भात केंद्र शासनाने म्हणजे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांनी दिनांक 7 जून 2025 रोजी एक अध्यादेश काढलेला आहे. यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची वेळेचे बंधन किंवा मर्यादा दिलेली नाही व जे काय आता सोशल मीडियावर गोष्टी चाललेल्या आहेत की याशिवाय तुम्हाला सरकारी काही योजना भेटणार नाही किंवा काय, असं त्या अध्यादेशामध्ये कोणत्याही प्रकारचा सध्या तरी उल्लेख नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊन घाईगडबड करू नका. ई-KYC कशा प्रकारे करायचे आहे याचा व्हिडिओ मी आपणासाठी शेअर करत आहे. या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करा व जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा चॅनल तुम्ही शेअर करा. सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे. तिथं स्वावलंबन म्हणून टाईप करायचं आहे. स्वावलंबन टाईप केलं, त्याच्या पुढं पोर्टल टाईप करा किंवा ऑटोमॅटिकली पहिलं तुमचं पोर्टल म्हणून येईल. त्यानंतर पहिली जी साईड येते स्वावलंबन कार्ड किंवा UDID म्हणून, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं PWD लॉग इन म्हणून आहे बघा इथं, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा UDID नंबर किंवा जो दिव्यांग दाखला असतो ऑनलाईन, तर त्याच्यावर जो तुमचा सर्टिफिकेट नंबर आहे तर तो इथं टाकायचा आहे. इथं जन्मतारीख टाकली वरती. आता जन्मतारीख टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे काय की 5+8 ची जी बेरीज होती तर ते टाकायची आहे तिथं. आता तुम्ही तिथं तुम्हाला प्रत्येकाला जो आहे वेगळा कॅप्चा येतो, तर ती जी संख्या दिलेली असतात तर त्याची बेरीज करूनच आपल्याला तिथं टाकायची आहे आणि नंतर करायचं आहे. आता लॉग इन झाल्यानंतर इथं बघा भरपूर ऑप्शन आहेत. माय अकाउंट, अपडेट नेम, अपडेट आधार कार्ड नंबर वगैरे भरपूर आहेत. तर वरून जे 9 नंबरचं जे ऑप्शन आहे अपडेट ई-KYC म्हणून दिलेलं आहे बघा, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक झाल्यानंतर खाली यायचं स्क्रोल करून. त्यानंतर तुमचा इथं फोटो दिसन जो कोणी दिव्यांग आहे त्याचा, आणि त्याच्या खाली त्याचा युअर आधार नंबर म्हणून आहे. आता भरपूर जणांच्या ह्याच्यामध्ये तिथं आधार नंबर ऑलरेडी दिलेला असतो, पहिल्याच दिलेला असतो. जर कुणाच्या ह्याच्यामध्ये नसन, तिथं जर मोकळी जागा आहे तर तिथं तुमचा जो काय आधार नंबर आहे तर तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली इथं चौकोनी जो पांढरा कलरचा बॉक्स आहे तिथं टिक करायचा आहे आणि नंतर जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो काय OTP आलेला आहे तर तो इथं एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे. आता अशा प्रकारे तुमचं UDID कार्ड जे आहे किंवा दिव्यांग आधार कार्डशी तुमचा संलग्न झालेला आहे. बघा इथं लिहून आलेलं आहे अपडेट ई-KYC सक्सेसफुली व्हेरीफाय म्हणून. ठीक आहे, याचा अर्थ ते झालेला आहे. तर तरी पण आपल्याला अजून परत एकदा चेक करायचं, तर इथं ॲरो दिला, इथं बॅक करायचं. इथून या ॲरोवर इथं क्लिक करायचं. आता इथं जर बघता तुम्ही तर इथं
अपडेट KYC म्हणून ऑप्शन जे आहे तर ते केलेलं आहे. 9 नंबरचं ऑप्शन बघा इकडचं केलेलं आहे. याचा अर्थ तुमचा यशस्वीरित्या UDID कार्ड आधार कार्डला संलग्न झालेला आहे. धन्यवाद.